संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर अक्कलकोटमध्ये शाई फेक हल्ल्यानंतर पुण्यात आज मराठा समाजाची बैठक। संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित राहणार। आपल्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचा प्रवीण गायकवाडांचा आरोप। हल्ल्याशी भाजपचा काहीही संबंध नसल्याचं बावनकुळेंचं स्पष्टीकरण। हल्लेखोर दीपक काटेकडे बंदूक असल्याचा रोहित पवारांचा आरोप। मनसेचं इगतपुरीमध्ये आजपासून 3 दिवस शिबिर। जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार। मनसे प्रमुख काय बोलणार याची उत्सुकता। ठाकरे बंधू केवळ मंचावर एकत्र, मात्र प्रत्यक्षात कधी? कार्यकर्त्यांना संभ्रम। मनसे नेत्यांचीही युतीच्या चर्चांवर मौन। युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर संदीप देशपांडे निघून गेले। शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। महाराष्ट्रातील 20,000हून जास्त बार्स आणि रेस्टॉरंट आज बंद। सरकारनं केलेल्या करवाढीच्या निषेधार्थ बार आणि परमिट रूम असोसिएशनकडून राज्यव्यापी संपाची हाक। बिहारच्या मतदार याद्यात शेकडो बेकायदा नेपाळी, म्यानमार, बांगलादेशी नागरिकांची नावं। निवडणूक आयोगातल्या सूत्रांची माहिती। आढाव्यानंतर 30 सप्टेंबरला येणार नवी मतदार यादी। किरकोळ बाजारात भाज्यांचे दर कडाडले। वाटाणा 240 तर गवार आणि फरसही 200 रुपये किलो। तर नारळाचं उत्पादन घटल्यानं खोबरेल तेलाच्या किमतीत 3 पटींनी वाढ। प्रति किलो 400 रुपयांचा दर। पुण्याच्या प्रसिद्ध कॅफे गुडलकचा परवाना तात्पुरता निलंबित। बनमस्कामध्ये आढळला होता काचेचा तुकडा। अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। कोकणासह विदर्भात अतिवृष्टीचा इशारा। पुणे, सातारा आणि घाटमाथ्यावरही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यांनाही अलर्ट जारी। भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा संसार मोडला। पारुपल्ली कश्यपपासून 7 वर्षांनी विभक्त। इंस्टाग्रामवरून सायनाची माहिती। 24 वर्षांच्या यानिक सिनरनं विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर घडवला इतिहास। इटलीचा सिनर नवा विम्बल्डन चॅम्पियन। अंतिम सामन्यात सिनरकडून अल्कराजचा 4 सेट्समध्ये पराभव। लॉर्ड्स कसोटी रंगतदार स्थितीत। यजमान इंग्लंडचं भारताला 193 धावांचं आव्हान। चौथ्या दिवस अखेर भारताची 4 बाद 58 अशी अवस्था। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला उद्या परतणार। आज दुपारी 4:30 वाजता सुरू होणार परतीचा प्रवास। कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागावर स्पेसएक्स परतणार। नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी। आपण